राधानगरी तालुक्यातील भोपाळवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनानं जोराची धडक दिल्यानं एक बेवारस वृद्ध महिला गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याकडेला पडली होती। या दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या कौलोमधील संग्राम चौगले, उदय बर्गे आणि दयानंद बर्गे यांनी या महिलेला तात्काळ वाहनातून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं। वेळेत उपचार मिळाल्यानं त्या वृद्धेचे प्राण वाचले। माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत या तरुणांनी केलेल्या मदत कार्याचं परिसरातून कौतुक होतंय। पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून अनेक जण अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत। दुसरीकडे काही तरुण केवळ माणुसकीच्या भावनेतून गोरगरिबांच्या आणि अडल्या नडलेल्यांच्या मदतीसाठी धावून जातात। हीच संवेदनशीलतेची परंपरा कौलवच्या संग्राम चौगले, उदय बर्गे आणि दयानंद बर्गे यांनी कायम ठेवली आहे। आज 12 वाजण्याच्या सुमारास राधानगरी कोल्हापूर मार्गावर बर्गेवाडी भोपाळवाडी फाटा दरम्यान एक वेडसर वृद्ध महिला रस्त्याच्या बाजूने चालत होती। दरम्यान अज्ञात वाहनानं तिला जोराची धडक दिली आणि ते वाहन सुसाट निघून गेलं। या अपघातात ती महिला रस्त्यावरच जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। तिच्या हातापायांना मोठी जखम झाली होती। या रस्त्यावरून ये-जा करणारी बरीचशी मंडळी त्या वृद्ध महिलेकडे पाहून निघून जात होती। त्याच दरम्यान कौलोमधील संग्राम चौगुले हा युवक राधानगरीच्या दिशेने जात होता। त्यानं वृद्ध महिलेला जखमी अवस्थेत पाहिलं आणि उदय बर्गे, दयानंद बर्गे या युवकांना सोबत घेऊन तात्काळ 108 रुग्णवाहिकेला फोन लावून बोलावून घेतलं। त्या जखमी वृद्धेला आधार दिला आणि तिला रुग्णवाहिकेमधून CPR उपचारासाठी दाखल केलं। या युवकांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्या वृद्ध महिलेचे प्राण वाचले। रस्त्यावर पडलेल्या एका वृद्ध महिलेची माणुसकीच्या भावनेतून तत्परतेने मदत करणाऱ्या संग्राम चौगुले यांच्यासह अन्य युवकांचं परिसरातून कौतुक होतंय।